दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शेवटी सीबीआयच्या प्रकरणामध्ये जामीन मिळाला। यापूर्वी ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला होता, मात्र त्याच दिवशी सीबीआयने त्यांना अटक केली होती। आज सुप्रीम कोर्टाने हा जामीन दिला आहे। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्या होत आहेत सुप्रीम कोर्टातील वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना जामीन मिळाला, काय प्रक्रिया होती, कशा पद्धतीची सुनावणी झाली? बघा, हा जो कथित मद्य घोटाळा होता त्याच्यात मनीष सिसोदिया, विजय नायर, संजय सिंग यांना बऱ्याच जणांना अटक झाली, नंतर त्यांना जामीन मिळत गेले टप्प्याटप्प्याने। तर मार्च 2024 मध्ये ह्याच्यात एक कुठल्या तरी आरोपींनी अरविंद केजरीवालांचं पण नाव घेतल्यामुळे त्यांना पण अटक करण्यात आली ईडी करून। त्यावेळेस त्यांची अटक कशी झाली होती, ते हायकोर्टात गेले होते। ईडीने त्यांना समन्स पाठवले होते 8-9 वेळेस की तुम्ही चौकशीसाठी या। केजरीवालांना वाटत होते ते चौकशीसाठी गेले तर ते अटक होतील, तर ते हायकोर्टात गेले। दिल्ली हायकोर्टात ते गेले आणि त्यांनी सांगितलं की मला हे समन्स देऊन बोलवतायत आणि हे मला अटक करणार आहेत। तर दिल्ली हायकोर्ट म्हणले की ते अटक करू शकतं ईडी तुम्हाला। जसं त्या दिवशी दिल्ली हायकोर्ट हे म्हणलं, त्याच दिवशी संध्याकाळी केजरीवालांच्या घरून केजरीवालांना ईडीने अरेस्ट केलं। हे मार्च 2024 मध्ये। त्याच्यानंतर त्यांचा प्रयत्न झाला परत बेलसाठी किंवा ही अटक गैरकानूनी आहे वगैरे, तर बेल त्यांची रिजेक्ट झाली। नंतर त्यांना कस्टडी मिळाली, ते तिहारमध्ये गेले। नंतर त्यांना बऱ्याच प्रयत्न करून ते परत हायकोर्टात आले त्याच्यात संबंधित, हायकोर्टात पण त्यांचं हे रिजेक्ट झालं आणि नंतर मॅटर सुप्रीम कोर्टात आलं। तर सुप्रीम कोर्टाने काय केलं, केजरीवालांचं म्हणणं होतं की त्यावेळेस लोकसभेची निवडणूक आहे, मी दिल्लीचा मुख्यमंत्री आहे, मला प्रचार करायचा आहे। तर प्रचार करण्यासाठी त्यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टाने त्यांना 15 दिवसाची अंतरिम जामीन दिली आणि प्रचार संपल्यावर परत त्यांची तिहारमध्ये रवानगी झाली। आता त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2.5 महिन्यापूर्वी त्यांना जे ईडीने त्यांना अरेस्ट केलं होतं त्याच्यात त्यांना जामीन मंजूर केली, त्यांची जामीन झाली। पण त्याच सुमारास सीबीआयने पण त्यांना अटक केलं। आता सीबीआयने अटक केल्यामुळे परत ते तिहारमध्येच त्यांचा मुक्काम वाढला, तर त्याच्याविरुद्ध ते दिल्ली हायकोर्टात गेले की हे अटक गैर आहे आणि मला जामीन दिलं पाहिजे। तर दिल्ली हायकोर्टाने त्यांचं हे प्रकरण रिजेक्ट केलं, तर ते सुप्रीम कोर्टात आलं प्रकरण 2-2.5 महिन्यापूर्वी आणि त्याच्यात हे प्रकरण गेलं जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्जल भुयान यांच्यासमोर। तर डॉक्टर अभिषेक सिंघवींनी केजरीवालांची बाजू मांडली। काही दिवसापूर्वी हे जजमेंट ऑर्डर रिझर्व्ह ठेवण्यात आली, आज सकाळी ती ऑर्डर वाचण्यात आली। तर दोन्ही जजेसचं एकमत होतं, जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान यांचं, की केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात पण जामीन मिळाली पाहिजे, कारण ते म्हणले याच्यात आता चार्जशीट दाखल झालेली आहे, बरेच जे दुसरे आरोपी आहेत ते पण जामिनीवर बाहेर आहेत, तर आता काय एव्हिडन्सची टॅम्पर होण्याची वगैरे शक्यता कमी आहे। तर त्यांनी त्यांना जामीन मंजूर केली आहे। तर आज कधी, म्हणजे आज संध्याकाळी केजरीवाल हे तिहारमधून बाहेर येतील आणि ते त्यांच्या घरी जाऊ शकतील। तर त्याच्यात जस्टिस सूर्यकांतांचं म्हणणं, केजरीवालांचं काय म्हणणं होतं सुप्रीम कोर्टात की ही जी अटक मला सीबीआयने केली ईडीच्या कस्टडीमध्ये मी असताना, ही इल्लीगल अरेस्ट आहे, अवैध आहे। तर जस्टिस सूर्यकांत म्हणले नाही, सीबीआयला अधिकार आहे ते करायचा। पण जस्टिस भुयान काय म्हणले, जस्टिस भुयान म्हणले की सीबीआयने त्यांच्या विरुद्ध एफआयआर त्याच्या अटक करण्याच्या आधी 2 काही महिन्यापूर्वी केला होता, काही महिन्यापूर्वी। तर त्या वेळेस तुम्ही त्यांना अटक केलं नाही आणि अचानक जेव्हा तुम्हाला वाटलं की ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळत आले तर तेव्हा तुम्ही अटक केलं। तर ह्याच्यावर त्यांनी थोडा संशय व्यक्त केला की हे टायमिंग बरोबर नव्हतं। पण ह्याच्यात नेट असंच आहे की केजरीवालांना जामीन मिळालेली आहे। आता दोन्ही प्रकरणामध्ये त्यांना जामीन मिळाल्यामुळं आता ते बाहेर येतील। कंडिशन्स त्यांनी हेच लावलेत की ईडीच्या प्रकरणामध्ये जे कंडिशन्स होते केजरीवालांवर बेल जेव्हा जामीन मिळाली तेच कंडिशन्स आत्ता राहतील आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही विटनेसेसला इन्फ्लुएन्स नका करू, एव्हिडन्स टॅम्पर वगैरे नका करू। आणि जस्टिस सूर्यकांतांचं म्हणणं आहे ह्याच्यात ट्रायल जी आहे त्याला सुरू व्हायला अजून खूप वेळ आहे। तर अशा माणसाला, जो दिल्लीचा मुख्यमंत्री आहे, जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याला किती दिवस तुम्ही आत ठेवणार? तर आता तुम्हाला कस्टडीची गरज नाहीये, त्यामुळे त्यांना जामिनीवर आज अरविंद केजरीवालांची सुटका झालेली आहे। नाही, पण कोर्टाने ज्या अटी लावल्या त्यामधली एक अट अशी आहे की ते मुख्यमंत्री म्हणून कागदपत्रावर स्वाक्षरी करणार नाही। दुसरी अट अशी आहे की त्यांनी या प्रकरणासंदर्भात सार्वजनिकपणे वक्तव्य देऊ नका। अशा कुठल्या कुठल्या अटी लावलेल्या आहेत? बघा, हे आता कॉमन अटी आहेत की ह्या प्रकरणाबद्दल त्यांनी मीडियाशी वगैरे बोलू नये, कारण जरी तुम्हाला जामीन मिळालेली आहे तरी ट्रायल अजून सुरू होणार आहे।
विटनेसेसचं एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, ट्रायल होईल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला शिक्षा दिली कोर्टाने तर ती शिक्षा, तर त्याच्यावर तुम्ही काही बोलू नका. आणि ईडीच्या वेळेस त्यांना त्यावेळेस सांगितलं गेलं होतं जेव्हा त्यांना 15 दिवसासाठी अंतरिम जामीन गेली होती की तुम्ही काही सह्या करू नका वगैरे. तर आता ह्याच्यात पण कसं आहे की मुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत राहतील, पण ह्या प्रकरणासंबंधी त्यांनी काय सह्या वगैरे करू नये. हे जे कथित मद्य घोटाळा जो झाला आहे आणि त्याच्यात आता स्पष्टता येईल की जेव्हा त्यांना ते रिलीज होतील ते रिलीज बॉन्डवर काय त्यांचे एक्झॅक्ट टर्म्स अँड कंडिशन्स काय कोर्टाने केलेले आहेत ते आत्ता सगळं प्रोसेस चालू आहे. ते लवकरच आपल्याला समजेल की डिटेल. आत्ता त्यांनी सकाळी जी जजमेंट वाचली त्याचा तो फक्त त्यांनी थोडा सारांश वाचला. डिटेल जजमेंट आता येईल आणि त्याच्यात आपण बघू की एक्झॅक्ट कंडिशन्स काय लावलेले आहेत. पण हे तर आहे बरोबर की हे जे मॅटर आहे मद्य घोटाळ्यासंबंधी त्यांनी काय सह्या करू नये किंवा त्याच्या विटनेसेसशी काय बोलू नये किंवा त्यांना इन्फ्लुएन्स करू नये, त्यांच्यावर दबाव आणू नये. त्यामुळे त्यांना आता बाहेर काढलेलं आहे आणि दोन्ही प्रकरणात ते बाहेर असल्यामुळे तुम्हाला आता माहीत असेल की हरियाणामध्ये त्यांनी उमेदवार उभे केलेत आपनी. त्यांचं इलेक्शन आता महिन्याभरातच आहे आणि फेब्रुवारी मार्चमध्ये दिल्लीचं फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक आहे. तर आप पार्टीला आता कसं झालंय, संजय सिंग, मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल हे सगळे जे आत होते काही कारणास्तव ह्या मद्य घोटाळ्यासंबंधी ते आता बाहेर आलेले आहेत. नाही, पण जर बघितलं आपण तर आज जस्टिस सूर्यकांत होते आणि जस्टिस दुसरे भुयान होते, उज्ज्वल भुयान. उज्ज्वल भुयानांनी एक ऑब्झर्वेशन केलं की सीबीआयला म्हटलं जातं की पिंजऱ्यातील पोपट आहे, तसा पोपट होऊ देऊ नये असं त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलंय. काय ते काय कशी घटना आणि कसं त्यांचं ऑब्झर्वेशन. जस्टिस भुयानांचं तेच म्हणणं होतं की जेव्हा ईडीच्या कस्टडीमध्ये तिहारमध्ये अरविंद केजरीवाल होते आणि ह्याच मद्य घोटाळ्यामध्ये सीबीआयनी पण त्यांच्यावर कस्टडीमध्ये असताना काही महिन्यांपूर्वी, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना अटक करायची तुम्हाला गरज भासली नाही आणि बरोबर ईडी प्रकरणात त्यांना आता जामीन मिळाली आहे तेव्हा लगेच तुम्ही त्यांना सीबीआयच्या प्रकरणात अटक केली. तर ह्या टायमिंगवर त्यांनी संशयाचा भोवरा जस्टिस उज्ज्वल भुयानांचा होता आणि जस्टिस सूर्यकांत म्हणले नाही, सीबीआयला ते करू शकतात अटक. हे प्रकरण जरी समान असलं तरी त्याच्यात वेगळे कलम लावले होते सीबीआयनी आणि त्यांच्या अटकेमध्ये काही गैर नव्हतं. तर त्यांची जी मागणी होती केजरीवालांची की ही अटकच गैर आहे, त्याच्यात सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केलंय की नाही याच्यावर संशय आहे आणि सीबीआयनी थोडं निष्पक्षपणे वागायला पाहिजे होतं. पण त्याच्यावर त्यांनी तिथेच थांबलेले. आता डिटेल जजमेंटमध्ये त्यांनी काय, आता त्यांनी एक पार्ट वाचला, समरी वाचली. डिटेल जजमेंट काय ती बघून आपल्याला त्याच्यावर सविस्तर प्रतिक्रिया नाही. पण आता जसं म्हणताय की आज जामिनावर बाहेर पडेल, आता काय प्रक्रिया असेल? त्यांना स्थानिक न्यायालयात जावं लागेल का, तिथून बेल बॉन्ड घ्यावं लागेल का, मग रिलीज ऑर्डर घ्यावं लागेल का, मग ते तिहारच्या तुरुंगात जावं लागेल का? नाही, तिहारच्या तुरुंगात तर ते आहेत. त्यांचे वकील आता सगळे कायदेशीर प्रोसेस पूर्ण करतील. आणि नाही, प्रक्रिया असते की आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर घेऊन ते जातील मूळ कोर्टात, मॅजिस्ट्रेट कोर्टात आणि तिथून कंडिशन्स सेट होतील. जे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिले आहेत आणि अजून जे काही कंडिशन्स आहेत आणि ती ऑर्डर घेऊन तो बॉन्ड घेऊन त्यांना कोर्टात जावं लागेल, तिहार जेलमध्ये जावं लागेल आणि तिहारच्या तिथले फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत तरी केजरीवाल हे आता बाहेर येतील. धन्यवाद. होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. त्यांनी केजरीवालांना जामीन कसा मिळाला, काय होतं प्रकरण आणि कशा पद्धतीनं आता प्रक्रिया असेल या संदर्भातली माहिती दिली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत न्यूज 18 लोकमत.